रत्नागिरी शहरात भाजपाने केलेल्या आंदोलनात शिवसेना नेते रामदास कदम यांनी माफी मागावी अशी आग्रही मागणी करण्यात आली होती। तसंच या संदर्भात भाजपा कार्यकर्त्यांनी इशारा देखील दिला होता। या आंदोलनानंतर खेड तालुका शिवसेना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सर्वप्रथम रामदासभाई कदम यांची माफी मागावी अशी मागणी केली आहे। रामदासभाई अंगार बाकी सब अंगार रामदासभाई अंगार बाकी सब अंगार अरे निषेध 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 रवींद्र चव्हाणांचा निषेध असो अरे निषेध असो रवींद्र चव्हाणांचा निषेध असो अरे रवींद्र चव्हाणचं करायचं काय खाली डोकं वर पाय रवींद्र चव्हाणचं करायचं काय खाली डोकं वर पाय एकच वादा रोगे झाला अरे एकच वादा शिवसेना नेते आदरणीय आमचे दैवत रामदासभाई कदम साहेब, माननीय आमदार योगेशदादा कदम साहेब, जो भाईने काल जो विषय मुंबई गोवा हायवेचा जो विषय मुद्दा मांडला, त्या मुद्द्यावरती माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी जो काय भाईंवरती भाष्य केलेलं आहे, या संदर्भात सर्व युवासेना खेड युवासेना इथं जमलेली आहे। रवींद्र चव्हाणांनी भाईंनी सांगितलेलं वक्तव्य चुकीचं नाही ना। आज मुंबई गोव्याची जी दुर्दशा आहे, संपूर्ण मुंबई गोवा अख्ख्या कोकणी माणसांची जी दुर्दशा आहे, हे तुम्ही स्वतः 15 वेळा येऊन पाहिलेली आहे। आज माणगावमध्ये 6 दिवस आंदोलन चाललेलं आहे, मग रवींद्र चव्हाण तिथे येऊन का सांगत नाहीत? कालच्या ह्याच्यामध्ये रवींद्र चव्हाण स्टेटमेंट दिले की हा जो मुंबई गोवा महामार्गाचा विषय आहे हा नितीन गडकरी साहेबांकडे केंद्रामध्ये आहे, परंतु मग जर हा केंद्रामध्ये जर विषय होता तर तुम्ही गेल्या 15 वेळा इथं जर आलात, मग कशासाठी आलात? मग तुम्ही मुंबई गोवा हायवे बघायसाठी आला होतात का? म्हणून आज आम्ही युवासेनेत जमलेलो आहोत। जर तुम्ही दादांवरती आणि आमच्या भाईंवरती जर अशा प्रकारे जर पुन्हा भाष्य केलात, माफी भाईंनी मागायची तर सोडाच, रवींद्र चव्हाणांनी पहिली माफी मागावी। आणि जर रवींद्र चव्हाण आणि जर कोणी भाष्य करण्याचं काम करत असेल तर आमच्यासारखी युवासेना गप्प बसणार नाही। आज युवासेना फक्त ऑफिसमध्ये जमलेली आहे, नाही तर आम्ही रस्त्यावरती उतरून हा याचा उग्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही। यांनी कालच सांगितलं की आम्ही 15 दौरे केले, परंतु हे 15 दौरे केले तरी अजून महामार्गाचं काम पूर्ण झालं नाही। ह्याच्यामध्ये दोष आपलाच आहे। ज्या वेळेला एखादा मंत्री 15 वेळेला महामार्गाची पाहणी करतो आणि तरी महामार्ग पूर्ण होत नाही, मी आपलीच नामुष्की आहे, त्यांनी मान्य करायला पाहिजे होतं, पण ते मान्य न करता जे भाई बोलले त्यांच्या मनाला लागलं आणि त्या वक्तव्याचा एवढा प्रवास केला। कारण आज आपण मित्रपक्ष आहोत म्हणून बोलतेवेळी थोडा आम्हालाही कुठेतरी संयम बाळगावं लागतंय। आज तुम्ही मंत्री आहात, मंत्र्याने कसं बोलायला पाहिजे हे आम्ही सांगण्याची गरज नाही। आज तुम्ही जी काल भाषा वापरली ती भाषा आम्हाला सुद्धा वापरता येते, पण आमच्यावरती चांगले संस्कार आहेत आणि त्या संस्कारामुळे आम्ही ह्या ठिकाणी बोलू शकत नाही। परंतु आज जर तुम्ही पुन्हा जर अशी भाषा वापरलीत तर त्याच पद्धतीचं उत्तर द्यायला हा शिवसैनिक कमी पडणार नाही। कारण आज बाळासाहेबांचे विचार घेऊन एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेते रामदासभाई यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या ठिकाणी काम करत असतेवेळी आमच्या नेत्यावरती बोलतेवेळी जरा तोंड सांभाळून बोला, नाहीतर तसंच उत्तर तुम्हाला सुद्धा दिलं जाईल। मग कोण मंत्री आहे आणि कोण कार्यकर्ता आहे ह्याचा आम्ही नंतर विचार करू, पण त्याच पद्धतीनं तुम्हाला नक्कीच ह्या ठिकाणी आम्ही उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। कारण आज काल तुम्ही जे बोललात ते अतिशय चुकीचं बोललेलं आहात। तुम्ही आमच्या नेत्यांची जाहीर माफी मागावी, नाहीतर आम्ही सर्व शिवसैनिक यांनी ठरवलेलं आहे की येत्या ह्या 2 दिवसामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन अशा मंत्र्यांची हकलपट्टी करा, असा ठराव मी या खेड तालुक्याच्या वतीनं उपमुख्यमंत्र्यांकडं आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडं नक्कीच आम्ही ही मागणी करणार आहोत। कारण असं वक्तव्य करणं संपूर्ण चुकीचं आहे। आज खेड दापोली मतदारसंघाची महायुती कशा पद्धतीने चालू आहे हे तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।